तुझ्या आईच्या बोलण्यात येऊन तू आदित्यचा ब्रेन वॉश करतेस आणि रत्नमाला ताईंच्या विरोधात उभा करतेस ना, हे मी आदित्यला स्पष्टपणे सांगून टाकणार आहे. बाबा तुम्ही काय सांगणार आहात तुम्ही मला? जावई बापू या, अगदी वेळेवर आलात. मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं, म्हणूनच आलोय मी. आपण बसून बोलूया. आदित्य पप्पा काय तुम्ही पण, अहो तुम्हाला दिसतंय ना तो आता ऑफिस वरून थकून आलाय बिचारा, त्याला जरा फ्रेश होऊ दे ना. आदित्य जा तू फ्रेश हो. पप्पा तोपर्यंत तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी मस्त चहा टाकते. आदित्य तू जा जा जा, जा फ्रेश हो. सानिया अगं फ्रेश होईन मी नंतर, आणि तसंही पप्पा इतक्या दिवसानंतर घरी आलेत, आणि ऑफिस मध्ये तसंही काही मेहनतीचं काम करत नाही, एसी मध्ये बसून असतो दिवसभर. बोला. आदित्य मला ना. आदित्य अरे असं काय करतोयस तू, जा ना फ्रेश हो. आणि पप्पा काय खास तुलाच भेटायला आलेत, तुझ्याशीच गप्पा मारायला आलेत. ते बराच वेळ आहेत हो ना पप्पा, बराच वेळ आहेत रे ते. तू जा 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 आधी फ्रेश हो. सानिया बर, हा मी येतो फ्रेश होऊन. सानिया चहा पाण्याचं बघ. हो मी आलोच फ्रेश. जा. अहो काय चाललंय तुमचं? हा अहो हे सगळं जुळवून आणायला मी किती मेहनत घेतली हे माहितीये का तुम्हाला? उगाच का माझ्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेताय? सानिया मी तुझा तोंडचा घास हिसकावून घेतोय? सानू अगं बाप आहे मी तुझा. हो आहात. सो व्हॉट? बाप म्हणून तुम्ही काय केलं हो माझ्यासाठी? मला काय हवं काय नको हे कधीतरी पाहिलंत का? माझ्या कुठल्या तरी इच्छा पूर्ण केल्यात का तुम्ही? नाही. आता माझं मोठ्या घरात लग्न झालंय, मला चांगला नवरा मिळालाय, आता कुठे मी माझा फ्युचर सिक्युअर करायला बघतीये, तर तुम्ही का मध्येच नाक खुपसताय? सानू अगं पण मी तुझ्या संसाराच्या काळजीनेच बोलतोय ना. पप्पा प्लीज. दाभोळकर, मुलीचं लग्न झालं की सासू सासरेच तिचे आई वडील असतात, तेव्हा तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत तिची काळजी करायला, त्यामुळे तुम्ही हात पडू नका. सुदर्शनराव म्हणजे तुम्ही पण या सगळ्यात सामील आहात? कसं आहे ना दाभोळकर, हे मैदान ना खूप मोठं आहे, ह्यात कोण कुणाला सामील आहे ना हे तुम्हा कुणाला सांगायची गरज नाही, कारण ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही हो. उगाच तुम्ही चांगुलपणा दाखवण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर ह्या सगळ्यात तुम्ही कसे सामील आहात हे लोकांना पटवून देणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. काय जर मी रत्नमाला सारख्या बाईला तुरुंगाची हवा दाखवण्याची शक्यता निर्माण करू शकतो, अहो इतकंच काय, माणसं मॅनेज करून मी तिचे प्राण कंठाशी आणू शकतो, तर तुम्ही माझ्यासाठी खूप मामूली आहात.
अगदी चहाच्या कपातून माशी बाजूला काढावी ना, तसं मी तुम्हाला अलगद बाजूला काढू शकतो. सुदर्शनराव, मला अपेक्षा नव्हती तुमच्याकडून ही. मलाही. मला सुद्धा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. कशाला लेकीच्या सुखात ढवळाढवळ करताय हो? चाललंय ना सगळं बरं, मग गप्प बसा आणि तमाशा बघा. उगाच कुणाला काही सांगायची गरज नाहीये, कळलं? अरे वा, सगळे एकत्र जमलेत आज. वा. बरं पप्पा, बोला. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी? घ्या चहा घ्या. नकोय मला. एवढा मूड ऑफ कशासाठी करताय? अहो, जे झालं ते झालं. घ्या चहा. मी मस्त एक कविता ऐकवते तुम्हाला. नको, कविता वगैरे काही नको. आज माझा बॅड डे आहे. सगळेच माझ्यावर रुसतंय. उगाच तुम्ही काहीतरी ऐकवाल, मी काहीतरी बोलेन आणि मग तुम्ही रुसाल आणि मग मीच चिडून निघून जाईल. मग जा. मला नाही काही फरक पडणार. सिरियसली? खरंच तुम्हाला काही फरक नाही पडणार? एवढा धक्का लागल्यासारखं करू नका. मी निघून गेले तर तुम्हाला काही फरक पडणार आहे का? काहीच नाही पडणार. मग मलाही फरक पडणार नाही. मग ठीक आहे ना, मीच जातो. बाय. अहो अहो राजवर्धन सर, अहो मी गंमत करतेय सर. कसा माणूस आहे ना हा, अगदी चिडका बिंबा आहे. बोला ना. नाही, असं काही विशेष नाही. आपली भेटच होत नाही ना जावई बापू. ही कशी आदनमन्न तरी इथे येत असते, पण माझं येणं होत नाही, म्हणून म्हटलं चौकशी करावी जरा लेकीची, जावयाची. मिस्टर दाभोळकर,
काकी काय काय झालं तुला? अरे काही नाही, थोडासा पाय मुरगळलाय माझा, बाकी अरे बापरे. काळजी करण्याचं काही. तुम्ही कसं काय आलात अचानक? असंच सहज भेटायला आलो. आपली गाठभेट होतच नाही कसं आहे, माझं कधी येणंच होत नाही लेकीकडे. म्हणून म्हटलं जरा एकदा भेटून यावं तिला. आणि जावई बापू पण हल्ली खूप बिझी असतात, त्यांची भेट होत नाही. म्हटलं घ्यावी भेट. अलीकडे आदित्य इतका कामात गर्क असतो ना, सानियाला वेळ द्यायला वेळच नाही त्याच्यापाशी. पण काय आहे, सानिया छान सपोर्ट करते ना त्याला, म्हणून सगळं ठीक चाललंय. हो ना? हो नाही म्हणजे सानिया सपोर्ट करतेच जावई बापूंना. हो पण तुमचा सपोर्ट आणि मार्गदर्शन जास्त महत्वाचं आहे हो मुलांना. ते मिळालं की सक्सेस काही दूर नाही. हो ना सानिया? हो ना. तेव्हा आदित्य, सानिया, तुम्ही रत्नमाला ताईंचंच ऐकलं तरच तुमचं भलं होणार आहे. ते तिला वेगळ्याने सांगायची काही गरजच नाही. तिला माहितीये तिचं भलं कशात आहे. हो की नाही गो बच्चा? हो ना मम्मा. आणि दाभोळकर, आम्ही आहोत ना. आम्ही तिला वेळोवेळी सतत सांगत असतो. तिचं भलं कशात आहे ते, है ना? तुमचं चालू द्या, येतो मी. आता काय काकू, आणि तुम्ही मुळात मला फोनच का केलात? माझ्या असण्या नसण्याने तुम्हाला फरक पडत नाहीये ना. आता उगीच पराचा कावळा करू नका. मी गमतीने म्हणाले होते. मग मी पण गमतीनेच हसलो होतो वैदेहीवर. तिने का चिडायचं?
आता ती चिडली त्याला मी काय करू? आणि ती चिडली त्याचा राग तुम्ही मॅडमवर काढलात आणि आता मॅडमचा राग माझ्यावर काढताय. हेच करत राहणार आहात का आयुष्यभर? मी काही करेन हो, तुम्हाला काय करायचंय? आणि तुम्ही मला नका शिकवू. वैदेही, वाह वाह वाह, बरं झालं तू आलीस. चल आपण आता जेवायला बसूया. माझं जेवण झालंय. तू कशाला बाहेरून खाऊन आलीस? अगं आधी सांगायचं ना वैदेही. बरं जाऊ दे आता. जाऊ दे काय जाऊ दे, तू आणि राज जेवा ना. ते तरी कुठे जेवतायत? ते गेले रुसून. तो कुठे गेला आता रुसून? माहित नाही. मी जरा गमतीत त्यांना बोलले तर लगेच राग आला त्यांना. अगं तू कशाला बोललीस मग त्याला? कशाला बोललीस म्हणजे? सकाळी ते तुझ्यावर हसले तर तू रुसून निघून गेलीस ना लगेच. अगं असं काय? मला वाईट वाटलं का हो? पण पण तू कशाला त्याला दुखावलंस? आता कुठे असेल तो? मी कशाला दुखवलं म्हणजे? वैदेही विषय असा आहे ना की मी अगदी साध्या गमतीने त्यांना म्हणाले होते की निघून गेलात तर मला काही फरक पडत नाही. तर हे खरंच लगेच निघून गेले. आता जर मी तुला विचारलं की मी निघून गेले तर तुला काही फरक पडणार आहे का, तर तू काय म्हणशील सांग यावर? मला काही फरक पडत नाही तू गेलीस तर. मला कुणाचंही मन नाही जपता येत. त्यामुळे मी आयुष्यात लग्न करणारच नाहीये. नाही, काकीला आवडले असतील डिझाईन्स, पण मी इथे आहे तर मलाही दाखवायला पाहिजे ना कावेरी. नाही, उद्या जर मला कोणी विचारलं तर किमान मला सांगता यायला हवं ना मी काय अप्रूव्ह केलंय ते. मी पुन्हा माहेरचा चहा जॉईन करेन ही आशा सोडून द्या. आदित्य, सानिया, तुम्ही रत्नमाला ताईंचंच ऐकलं तरच तुमचं भलं होणार आहे. तुमचं चालू द्या, मी येतो. काकी, काय गो? डिनरला काय बनवायचंय? तुम्हाला काय हवं ते बनव. मला जरा आज बरं वाटत नाहीये. बरं, ठीक आहे. मी जेवण बनवलंय. आपण जेवायला बसूया ना? ठीक आहे, पण मला भूक नाहीये. तर माझ्यावरचा राग जेवणावर कशाला काढतेस वैदेही? अहो, मी काही राग वगैरे काढत नाहीये. फक्त एवढंच म्हटलं की मला भूक नाहीये, भूक लागली की जेवीन. तुला हवं तर तू जेव.
आलात तुम्ही? झाला का राग शांत? का पोटात कावळे ओरडायला लागले म्हणून आलात घरी? माझ्या पोटातले नाही, मोबाईलच्या पोटातले कावळे ओरडायला लागले म्हणून यावं लागलं. म्हणजे? बॅटरी संपली. बरं, मग आता जेवणार आहात की नाही? माहित नाही, अजून ठरलं नाहीये. ठरलं नाहीये म्हणजे? हो, जेवण बनवलंय मी, या ना जेवायला बसूया. हो मग जेवा ना तुम्ही. मी अडवलंय का तुम्हाला?